अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड येथे डॉक्टर रमेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र सध्या रुग्णांसाठी आशेचा किरण ठरत आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक उपचार पद्धतींच्या समन्वयातून येथे विविध गंभीर आजारांवर प्रभावी उपचार केले जात आहेत. या केंद्रात विशेषतः अर्धांगवायू, मान, पाठ आणि कंबरदुखी, सांधेदुखी, GBS रिहॅबिलिटेशन, हातापायांना मुंग्या येणे, टाचदुखी तसेच चेहऱ्याचा पॅरालिसिस अशा अनेक व्याधींवर उपचार दिले जातात. प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार वैयक्तिक उपचार योजना तयार केली जाते. केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पूर्णतः औषध विरहित उपचार पद्धतींचा अवलंब केला जातो. गोळ्या, इंजेक्शन किंवा रासायनिक औषधांचा वापर न करता नैसर्गिक आणि पुनर्वसनाधारित उपचारांवर भर दिला जातो. रुग्णांसाठी ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, ज्वलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा अशा विविध उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना समग्र उपचाराचा अनुभव मिळत आहे. डॉक्टर रमेश पावसे यांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे अनेक रुग्णांना लक्षणीय आराम मिळत असून त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेत सकारात्मक बदल दिसून येत आहेत. ग्रामीण भागात अशा प्रकारचे आधुनिक आणि नैसर्गिक उपचार केंद्र उपलब्ध झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आरोग्य सेवेत नवे पर्याय शोधणाऱ्या रुग्णांसाठी हे केंद्र विश्वासार्ह ठरत असून नैसर्गिक उपचारातून नवजीवन देण्याचं कार्य येथे प्रभावीपणे सुरू आहे. निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याच्या अगोदर माझं शिक्षण जे आहे ते कर्नाटकमध्ये SDM कॉलेज ऑफ नॅचरोपॅथी योगिक सायन्सेस धर्मस्थळ उजरी ह्या ठिकाणी झालं, जे राजीव गांधी युनिव्हर्सिटीचं आहे. शिक्षण घेत असतानाच जे शिक्षण मी घेतलं त्या उजग्यामध्ये तिथे एक ग्रामीण भाग होता आणि दुर्गम भाग होता. आणि त्या काळात आम्ही जेव्हा कॅम्प घेत होतो त्यावेळी आम्ही बघत होतो की आमच्याकडे कॅम्पमध्ये एका दिवसासाठी पुष्कळ काही पेशंट यायचे, पण त्याच्यामध्ये अर्धांगवायूचे पेशंट आपल्याला येत नव्हते, कारण त्यांना आणाय कोणी होतं किंवा त्यांना येता येत नव्हतं. त्याच्यानंतर मी शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर इंटर्नशिप कंप्लीट झाल्यानंतर कर्नाटकमध्येच डॉक्टर वेंकटरामन हेगडे यांच्याकडे हॉस्पिटल जॉईन केलं CSC मध्ये. तर आम्ही ते करत असताना पुष्कळ कॅम्प घ्यायचो. कॅम्पला गेल्यानंतर ज्या दुर्गम भागामध्ये बेलई असेल, शेळसी असेल, शिमोगा असेल त्या भागामध्ये आम्हाला डायबिटीजचे पेशंट भेट नाही, बाकी ओबेसिटीचे पेशंट भेट नाही आणि बऱ्याचदा आग्रह करायचे घरचे नातेवाईक की सर तुम्ही आमच्याकडे चला डॉक्टरांसोबत. म्हणजे का बरं, म्हणजे आमचं पेशंट आम्हाला आणता येत नाही. मग का आणता येत नाही की त्यांना अर्धांगवायू झालं आहे. मग तिथून पण जेव्हा आम्ही खोलामध्ये गेलो तर खरं म्हणजे बाकीचे आजार आणि अर्धांगवायू याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. जसं कॅन्सरचे पेशंट असतील, ताप येत असेल, पोटदुखीचे पेशंट असतील, ओबेसिटी पेशंट असतील, डायबिटिक असतील, ह्या पेशंट आपण सहजासहजी कुठेही नेऊ शकतो. परंतु अर्धांगवायूचे ही जे पेशंट असतात त्यांना ज्ञान करणे म्हणजे आज काय प्रत्येकाकडे चांगली म्हणजे गाडी असेल किंवा त्यांच्यासोबत 2 माणसं असतील असं नाही. म्हणजे बाकीचे पेशंट त्या वेदना जास्त असतात पण ते दुसऱ्यांवरती डिपेंडंट कमी असतात. पण अर्धांगवायूचे हे जे पेशंट आहे ते दुसऱ्यांवरती डिपेंडंट असतात पण त्यांना वेदना नसतात. त्याच्यामध्ये हा फार मोठा फरक आम्हाला त्याच्यामध्ये जाणवला. त्याच्यानंतर मी कम्प्लिशन झाल्यानंतर मी डॉक्टर गुंजाळ, राधेश्याम गुंजाळ यांच्याकडे चंद्रपूर घाटामध्ये जॉईन केलं. जेव्हा आम्ही केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे पुष्कळ काही कॅम्प घेतले, मी 140 पेक्षा जास्त कॅम्प ह्या भागामध्ये घेतले आपल्या पठार भागामध्ये. ते हे कॅम्प घेत असताना सुद्धा हाच आम्हाला नेहमी प्रश्न साठलो म्हणजे जाणवायचा की प्रत्येकजण म्हणायचं तुम्ही घ्यायचा पेशंट बघायला की आम्ही इथं पेशंट आणू शकत नाही किंवा अशी अडचण आहे. आणि मग त्याच्यानंतर असंच विचार करता करता की एक संकल्पना आहे की मग आपण असं एखादं निसर्गोपचार केंद्र किंवा एक पुनर्वसन केंद्र आपण चालू करूया. त्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन व निसर्गोपचार केंद्राची स्थापना केलेली आहे. डॉक्टर सर, अर्धांगवायू म्हणजे नेमकं काय आणि ती होण्याची मुख्य कारणे कोणती, काय सांगा? सर, अर्धांगवायू म्हणजे की साधारणतः आपल्या शरीराची एक बाजू पूर्णपणे निकामी होणे किंवा तिची ताकद पूर्णपणे जाणे. आता येण्याची कोणताही आजार होण्याची आपल्या मुख्य 3 कारणे जाणवतात. ती म्हणजे मानसिक ताणतणाव, अयोग्य व्यायाम आणि आहार म्हणजे असंतुलित आहार, ही त्याच्यात मुख्य कारणे असतात. आता अर्धांगवायूचं पूर्ण कारण मुख्य कारण जे असतं ते ब्लड प्रेशर वाढणे किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव होणे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये एखादा बबल, थ्रोम्बस होणे किंवा मेंदूवर रक्तपुरवठा न होणे अशी त्याची वेगवेगळी कारणं आपल्या त्याच्यामध्ये दिसून येतात. पण प्रामुख्याने आम्ही जे बघतोय आपल्याकडे जे पेशंट येत आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये किंवा 60-70% पेशंट असेच असतात की हायपरटेन्सिव्ह असतात
मेडिकेशन चालू असतं आणि अचानकच त्यांनी मेडिकेशन बंद केलेलं असतं की आता मला बीपी नाही किंवा गावात गप्पा राहतात, पावा बसा बसा गप्पा मारतात आणि आता मला कोणताही आजार नाही असं ते म्हणतात आणि विनाकारण डॉक्टरने औषध चालू केलं आणि स्वतःच्या मनाने औषधं हळूहळू बंद करतात. आता हळूहळू बंद करण्याचे वेगवेगळे कारण असतात. काही जण वॉकिंग चालू करतात, काही जण डाएट फॉलो करतात किंवा वेगवेगळे झाडापाल्याची औषधं चालू करतात आणि हळूहळू ते विसरून जातात की आपण हायपरटेन्सिव्ह केसेस होतो. नंतर त्यांचा व्यायाम बंद होतो, चालणं बंद होतं किंवा झाडापाल्याची औषधे बंद होतात आणि मग 4, 6, 10 वर्षानंतर आपल्या बऱ्याचदा ह्या स्ट्रोकच्या केसेस जाणवत आहेत. म्हणजे हायपरटेन्सिव्हचे टॅब्लेट ते स्वतःहून बंद करत आहेत. आपल्या केंद्रात अर्धांगवायूवर कोणत्या प्रकारचे उपचार दिले जातात काय सांगा? सर, आपलं जे पुनर्वसन केंद्र जे आहे याच्यामध्ये आपण जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, माती चिकित्सा, चुंबक चिकित्सा, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, आहार चिकित्सा आणि योग चिकित्सा ह्या माध्यमातून उपचार करत असतो. ग्रामीण भागातील रुग्णांना परवडेल असे आपले रेट आहेत. आपण नक्कीच सर. बघतो की 1000-1200 रुपयात आपण इथे राहण्यासह सर्व हो व्यवस्था हो, करीत पूर्ण आहात व्यवस्थित आणि ट्रीटमेंट. संपूर्ण थेरपी त्यात कव्हर करत आहात. हो. त्याबद्दल काय सांगायचं? सर, तर त्याच्या बाबतीत म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे की मला नेहमीच जण म्हणतात की सर तुम्ही 500 रुपयात ही स्पेशल रूम कशी काय देत आहेत. त्यांना आम्ही सर एकच वाक्य सांगतो की आपल्याकडे जे आपण बघितलं ते 1000-1200 आजार जे आहेत आपल्या वेगवेगळ्या जीवनदायी वगैरे ह्या योजनेमध्ये बसत आहेत. परंतु अर्धांगवायू नावाची जी गोष्ट आहे, स्ट्रोकच्या केसेस आहे, त्या स्कीममध्ये कुठेच बसत नाही. दुसरी गोष्ट आहे, सर्वाधिक जास्त पेशंटचा त्रास जो होत असतो तो अर्धांगवायूच्या पेशंटसाठी होतो. तर मी याच्या आधीच तुम्हाला सांगितलं आहे की अर्धांगवायू पेशंट जे आहे हे दुसऱ्यांवरती डिपेंडेंट असत आहे आणि म्हणून आपण त्यांना हे कमीत कमी त्यांना जास्तीत जास्त दिवस थांबता यावे ह्या हिशोबाने त्यांना एकदम कमी याच्यामध्ये हे देत असतो. निसर्गोपचार आणि पुनर्वसन याचा समन्वय कसा साधला जातो सर काय सांगा? अच्छा सर, पुनर्वसन म्हणजे कसं असतं, जे आजारी पेशंट असतात, जखमी असतात किंवा अपंग पेशंट जे असतात ते शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्वत होऊन त्यांना पुन्हा सामान्य आयुष्य जगण्यासाठी आपण याच्यामध्ये की जे नैसर्गिक पद्धती आपण म्हणतो ज्याच्यामध्ये जल, अग्नी, वायू, पृथ्वी, आकाश यांच्या ह्या घटकांपासून त्यांच्यावरती उपचार करून त्यांच्यावर आपण त्यांना सामान्य आयुष्य जगण्यासाठी मदत करत असतो. याच्यामध्ये आपण कोणत्याही पद्धतीचे गोळ्या, औषध, इंजेक्शन, सलाईन देत नाही. त्यांचे जे काही चालू आहे हायर सेंटरचे ट्रीटमेंट त्या मात्र आपण कंटिन्यू करत असतो. अर्धांगवायू टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी काय सांगा? नियमित व्यायाम हा महत्त्वाचा आहे. आहार आपण व्यवस्थित फॉलो केला पाहिजे आणि मानसिक ताणतणावमुक्त होण्यासाठी योग अभ्यास आपण चालू ठेवला पाहिजे. आणि साधारणतः जे आपलं वय 60पेक्षा जास्त असेल तर आपण साधारणतः साधारणतः रेग्युलर चेकअप जो असतो ब्लड चेकअप वगैरे हे आपण नेहमीच बघितले पाहिजे. आपल्या केंद्रामध्ये भविष्यात आणखी कोणत्या नवीन सुविधा सुरू करण्याचा विचार करत आहात का सर काय सांगा? तर याच्यामध्ये आपला खरा उद्देश जो होता की तो अर्धांगवायू पुनर्वसन केंद्राच्या आधी आपला उद्देश होता की ॲग्री टुरिझम फॉर पॅरालिसिस सेंटर हा आपला उद्देश होता. हा आपण भविष्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. या क्षेत्रात काम करताना तुम्हाला सर्वात मोठे समाधान कशातून मिळते सर काय सांगा? सर, ते पेशंट जे बघितल्यानंतर समाधान भेटतं. जे पेशंट आपल्याकडे झोपून येतं आणि जाताना चालत जातं त्याच्यामध्ये फार मोठं समाधान असतं सर. आयथिकपेक्षाही ते समाधान फार मोठं असतं. आजच्या तरुण डॉक्टरांना आपण जाता जाता काय संदेश द्याल सर? सर, आता तुम्ही माझ्याकडे जे आहे ते हिवरेगाव पावसागाव आहे. हे अतिशय म्हणजे एक खेडा आहे. एक खेड्यावरती आपण चालू केलं. तुम्ही सर्वांना असं सांगेल की आपण शहरी भागात जाण्यापेक्षा ग्रामीण भागाकडे हे सुरू केलं तर अतिशय चांगले आहे. कारण माझ्याकडे अंदमान निकोबार असेल, गोवा असेल, पंजाब असेल, झारखंड असेल, इकडनं पण पेशंट खेडेगावामध्ये येऊ शकतात. आणि महात्मा गांधींनी आपल्या ह्यापूर्वी सांगितलेलंच होतं की खेड्याकडे चला आणि आज ते सत्य आहे की आपल्या खेड्याकडेच यावं लागेल. अशा वेळी प्रकाश वागचौरे आम्ही पिंपळगावरून पाणीवरून आलो तर त्यावेळेस आम्ही खोळीत काढून पेशंट आणलं. तर मग त्याच्यानंतर आम्ही इकडं आल्यापासून चालाय पेशंट आमचं लागलं. चालायला लागल्यापासून मग थोडं आम्ही इकडे तिकडे फिरायला लागलो. मग रोड पोचर जातो इकडं येतोय, रोड पोचर जातो इकडं येतोय. आम्हाला बराचसा फरक पडला. 75% आम्हाला इकडं गुण आला. बाहेर आम्ही मेडिकलवरला होतो, आम्हाला तिकडं काही फरक पडला नाही एवढा. मेडिकल वरून आलो इकडं बराचसा फरक पडला. हा स्वतः डॉक्टर येतात, तिकडं तपासणी होती, सगळे व्यवस्थित होते. थेरपी वगैरे लावतात, सुया लावते, त्या मशिनरी सगळे लावतात. मला त्रास निघळ असा फिरल्यावानी झाला होता. साकूरवरून आलो आम्ही. साकूर मांड बोलतात आणि फिरता फिरता निकळा चक्कर आली आणि खाली बसून घेतलं.
त्याच्यानंतर कसं मग मला आणलं हे मला सांगताच येणार नाही. आता मला आज छान वाटतंय. कालच्या धरून आम्ही इथं आलो. इथं आल्यानंतर त्यांनी थेरपी लावल्याकडून मोर नंतर आम्हाला बरंच वाटायला लागलं. मला GBS हा आजार झाला होता. मी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन व निसर्गोपचार केंद्र येथे आलो. तेव्हा मला उठता बसता व चालता येत नव्हते. आता मी जास्त वेळ बसू शकतो, चालू शकतो व उठून उभाही राहू शकतो. मला येथे चांगला फरक जाणवला. येथे नियमित व्यायाम केला व आता मला चांगला फरक जाणवला.